नमस्कार बालमित्रांनो. आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय श्रीमती निलिमाताई पवार यांच्या प्रेरणेने तसेच आपल्या शाळेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका श्रीमती शोभा राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहात. या ऑनलाईन शिक्षणाच्या अंतर्गत मी श्री विलास रामनाथ जाधव आज तुमच्यासमोर इयत्ता चौथीचा विषय परिसर अभ्यास 2 आणि त्यातील घटक 14वा गड आला पण सिंह गेला यातील भाग 2 घेऊन आलो आहे. भाग 1 मध्ये आपण बघितलं की पुरंदरच्या तहामध्ये शिवरायांनी 23 किल्ले आणि 4 लक्ष होण्याचा प्रदेश मुघलांना दिलेला होता आणि त्या 23 किल्ल्यांमध्ये कोंढाणा हा देखील किल्ला होता. आणि एक दिवस जिजामाता शिवबाला म्हणाल्या की कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, तो परत घे. शिवाजी महाराज विचारच करत होते की या कामगिरीसाठी कोणाला पाठवावं. आणि ज्याने ही कामगिरी फत्ते केली तो तानाजी मालुसरे याविषयीची माहिती आपण पहिल्या भागामध्ये घेतली आहे. मग इकडे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीमध्ये होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसावर येऊन ठेपले होते. तानाजीला वाटले महाराज आणि माँसाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. मला आशीर्वाद द्या. कोंढाण्यावर दिसेल ज्वाला विजयाची भगवी. अशी ग्वाही दिल्यानंतर तानाजी तिथून निघाला आणि कोंढाणा सर करण्याच्या कामगिरीला लागला. तानाजीचा बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवलेला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंचच उंच कडा होता. त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत. घुसा एकदम. धुव्वा उडवू शत्रूचा. चला. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले. कड्यावरून गडावर. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. त्यावेळेस इतिहासामध्ये असा सुद्धा उल्लेख आहे की तानाजीकडे एक यशवंती नावाची घोरपड होती. त्या घोरपडीच्या शेपटाला तानाजीने दोर बांधला आणि तो उंच कड्यावर फेकला. म्हणतात ना की पाळीव प्राण्याला सुद्धा आपल्या धन्याचा मृत्यू अगोदर कळत असेल. त्यामुळे ती यशवंती तो कडा धरायला तयारच नव्हती. एकदा झालं, दोनदा झालं. तानाजीने 2 वेळा यशवंतीला कड्यावर फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने तो कडा धरलाच नाही. शेवटी तानाजी चिडून
ते यशवंतीला म्हणाला, आता जर तू परत खाली आली तर या तलवारीने तुझ्या खांडोळ्या करून मी काय करेल, भाकरीसोबत खाऊन टाकेन. आणि शेवटी तिलाही आपल्या धन्याचा म्हणजेच मालकाचा आदेश पाळावा लागला. आणि तिसऱ्या वेळेस तिने तो कडा पकडला आणि मग काही मावळे त्या दोराला धरून वरती चढून गेले. लगीनं काढलंय कोंडाण्याचं, वऱ्हाड चाललंय गडावरी. बघा, ही यशवंती नावाची ही घोरपड आहे. कसे ते मावळे तिच्या शेपटाला तो दोर बांधून वर चढून गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. या भागावर आधारित स्वाध्याय बघूया. तान्हाच्या मुलाचे नाव काय होते? उत्तर, तान्हाच्या मुलाचे नाव रायबा होते. तान्हाच्या घरी कशाची तयारी चालू होती? तान्हाच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी चालू होती. तानाजी आणि शेलार मामा शिवरायांकडे का गेले? तानाजी आणि शेलार मामा रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे गेले. प्रश्न चौथा, कोंढाण्याचा किल्लेदार कोण होता? कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान होता. प्रश्न चौथा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत, असे शिवराय शेलार मामाला म्हणाले. महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या कामगिरीवर आपण जाणार, असे तानाजी शिवरायांना म्हणाला. धन्यवाद.